आता बघ ना, कावछाप मला किती किती ओव्हर स्मार्टनेस दाखवत होती. मला काल रात्रभर झोपू नाही दिलं, माझी कार कॉलेजच्या बाहेर काढली आणि आता तिचा स्वतःचाच पचका झाला. आपण निंगू पिंगू कच्च्या लिंबूला घराच्या बाहेर फेकून दिलं. लर्न अ लेसन. काय ग अनु बेबी, असं कोणीही तुझ्या रूम मध्ये येतंय काय जातंय काय? ओ कडू आजी, तुमचं टोमणं मला चांगलाच कळतोय. मी माझं सामान घेऊन चाललो इथनं. तू राह तुझी एकटी. मी नसतो राहत इथं. मला या सगळ्याची गरज नाही. अन्नपूर्णा आजींची मी नात आहे, खरं निंगीची मैत्रीण बी आहे. ती महाजन नाही म्हणून ती इथे राहू शकत नाही ना. ती कमळी महाजन तर तिच्या संग राहू शकते. बरोबर, लवकर कळलं. ठीक आहे, मग आता काय बऱ्या बोलाने जातेस की? राणी आजी, एकदा का इथून गेली ना की मी खूप मोठी पार्टी थ्रो करणार आहे. तेव्हा तू माझ्यासाठी न्यू गिफ्ट आणा, पुन्हा आण गिफ्ट. कारण की आता जे ओल्ड वन आहे ते रेडचे आहे. हां ते माझ्यासाठी युजलेस झालंय. कारण की त्याच्यावर कोण बसलेलं? ही कावछाप. सो आता त्याची व्हॅल्यू माझ्यासाठी 0 झाली आहे. आई, ही कमळी इतक्या सहजासहजी कशी काय निघाली? मला डाऊट येतोय. कसला डाऊट घेतेस तू? तुझ्या आईला तू ओळखतच नाहीयेस. तुला माहितीये का तुझी आई किती हुशार आहे ते? हा, मग माझ्या हुशारीचे केवढे किस्से आहेत ते सांगेन नंतर कधीतरी तुला. पण तुला सांगते मी, मला माहिती होतं की ही अशीच जाणार. ही काही फार काळ टिकणार नाही. अरे किती सहन करणार ती, किती? तेवढं आहे का? ही भिकारडी लोक असतातच अशी. राणी आजी, मी काय म्हणते, आता तू या गावछापला बाहेर काढलंच. तू इतकी ग्रेट आहे तर अजून एक काम कर ना, त्या मॅड आजीला पण बाहेर काढून टाक ना. तसं पण ते तर काहीच काम करत नाही, कामाची राहिलेलीच नाहीये. आणि माहितीये, मी स्माइल केलं तरी कशी रिॲक्ट करते हे पहा, अशी. अनिका, हे वेळा माझ्या हुशारीचे किस्से आहेत ना, ते मी तुला ऐकवेन कधीतरी. आजच ऐकव ना. एक काम कर, तू ना आज माझ्या रूम मध्ये नाईट स्टे कर, मला चालेल. बाई, किती ते नातीचं ग्रॅनीवरचं प्रेम. हा, नजर नको लागायला कोणाची. कुणीतरी जळतंय. आहेच आहेच, आमचं प्रेम आहेच. बरं, एक काम करणार रागिणी, माझी उशी आणि चादर जरा आणशील का? हा, आणते. चला, आपण काय करायचं, आज रात्री ना आपण दोघी जणी हॉट चॉकलेट पिऊया, बरोबर? तुझ्या गोष्टी सांगत राहील. सगळे नोकर ना तुझं सामान घेऊन चालले. चल लवकर. काय अगं, कुठे पण? म्हणजे कसं काय? अरे काय सामान कुठे घेऊन चाललंय? ते खाली ठेवायला सांगितले मॅडम. काय? ए तू ग, थांब थांब. काय आहे? आ, कुणाला विचारून माझं सामान इथे काढलेले? आ, सगळं जागच्या जागी ठेवून द्या. काय विसरलात का? दर महिन्याला मी पगार देते तुम्हाला, कळलं? ही असली हुशारी करायची नाही. चला, सामान आतमध्ये ठेवा. ज्यांनी कोणी माझं सामान बाहेर नेऊन ठेवलं असेल ते सगळं जागच्या जागी गेलं पाहिजे. बस. सगळं सामान घराच्या बाहेरच ठेवायचं. काय सामान अजून खाली का ठेवलंय? घराबाहेर गेलं पाहिजे, थेट घराच्या बाहेर. ए! एक
कांबळे काय कडू आजी उगा आवाज चढवायचा नाही सांगून ठेवतो. तुमच्यासाठी टॅक्सी मागवल्या, त्यात बसायचं आणि चालायला लागायचं. एक कमळे, काय बोलतेस तू? तुला कळतंय? ती माझी आई आहे आणि माझ्या आईबद्दल असं काहीही बोललेलं मी खपवून घेणार नाही. माझ्या आईशी असं बोलायची तुझी हिंमत झाली कशी ग? आणि तिचं सामान घराच्या बाहेर काढतेस? तू आहेस कोण तिला बाहेर काढणारी? बोल. छोटी आई तुझी आई आहे ना व? का सासू आहे? नाही म्हणजे तुमच्या लग्नात काय त्यांना आंदण म्हणून आणलंय? ए गावच्या, हाऊ डेअर यू. माझी आई आणि माझी ग्रॅनी आजी आहे ती. माझी ग्रॅनी आजी अनिका महाजनची. तिच्याशी तू असं कसं बोलू शकतेस? हा, अंधन कसं बोलवलं तिला? ए आंदण म्हणजे माहित आहे का? येड्या डोसक्याची, माहित नाही काय नाही उगा मधी मधी बोलतेस. अनु बाबू ये, तू बी ये यांच्या संग. ये ये ये. बोल. सांगा तुझ्या ग्रॅनी आजीचं आडनाव काय आहे? महाजन. महाजन नाही ना व? हे घर कुणाचं आहे माहित आहे ना? हे घर आहे अन्नपूर्णा महाजनांचं. आणि इथं फक्त महाजन राहतात असं मगाशी तुम्ही तिघी म्हणाला होतात ना? कसं आहे? आजी महाजन, आजोबा महाजन, रागिणी महाजन, बाबा महाजन, तू, अनिका महाजन, मी स्वतः कमळी महाजन. मग ह्या कामिनी बिन महाजनचं इथं काय काम आहे? या घरात फक्त महाजन राहणार आणि ह्यो नियम सगळ्यांना लागू होतोय असं तू म्हणली होतीस ना व छोटी आई? मी? हो नाही नाही. चला कामिनी आजी निघा. का जसं निंगीच्या हाताला धरून बाहेर काढलं तसं तुम्हाला काढू. गुलाबचा फाहीचा गुलमोहर ही हिचा तळहाताच्या रेषांवरती तळहाताच्या रेषांवरती ताबा ही हिचा वादळ वारे हिचेत सारे हिच्याच बोरी बाभळी कमळी 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 कमळी. हात सोड माझा. ए मूर्ख, हात सोड म्हटलंय मी. चला हात सोड म्हटलंय ना. गावच्या,